कोण बोलतंय? येस, पाहुण्यांना बोलायची संधी देत आहेत. येस, या पूर्व भागात आपण आलात पेन तालुक्यातून. येस, छापा हेड हेड या टेल आहे. एक मिनिट, हेड या टेल परत एकदा चेक करा. एक सेकंड. वेद, कोण बोलतंय? तूच बोल, चल. हेड 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 आलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आणि जे पाहिजे होतं मोठीकरण ते आलंय. फलंदाजीच अपेक्षित होती त्यांना देखील वेद. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामना 4 षटकांचा असेल. तेव्हा काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळतंय. धनेश मोटर, आपण त्यांना पाहू शकाल. तुझ्या मागच मी आहे. चला, अंतिम आजच्या रजनीमधला अंतिम सामना. श्रीराम बलवली विपक्ष ग्रीष्मा 11 मोठीजोय, अर्थात मयूर पाटील यांचा संघ. यावर्षी हाही संघ खूप फॉर्म मध्ये आहे. आमचे प्रवीण ठाकूर सर चर्चा करताना दिसत आहे. काहीतरी डाळमे काळा आहे. दोन्ही संघ मातबगर आहेत, कारण मगाशी बलवली संघानं मोठ्या संघाला अर्थात टाकेगाव संघाला पराभूत केलं, तर मोठुजी संघानं बोरखार संघाला पराभूत केलं. आणि आजच्या रजनीमधला अंतिम हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. दोन्ही संघ ताकदवान आहे खऱ्या अर्थानं. अंकेश कामोडकर आणि बुम बुम निनाद इन फॉर्म असणारे हे दोन्हीही फलंदाज आहेत. आजचा दिवस खऱ्या अर्थानं अंकेशनेही गाजवलाय आणि निनादनेही गाजवलाय. चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. अंतिम सामना हा अतिशय महत्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं मोठुजी गाव म्हणतं तर क्रिकेटचं गाव. ही नवीन उपाधी या गावाला दिली तर वावगं ठरणार नाहीये, कारण खूप साऱ्या स्पर्धा या गावामध्ये होत आहेत. MPL, पाचगाव प्रीमियर लीग, अनेक डे स्पर्धा, नाईट स्पर्धा आणि जो पॅव्हेलियन बनवतो अजून आहे. सीझन संपत आला तरी अजूनही तो पॅव्हेलियन ठेवला आहे, AC रूम. राजेंद्र सर, खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे हे गाव आहे. क्रिकेटला धर्म मानणारं गाव आहे आणि त्याचं खास कौतुक करावं तर मग जे दीपकजी भोईर असतील, प्रवीण घासे सर असतील किंवा ग्रीष्मा एव्हलेन संघाचे पॅकरचे मयूर दादा असतील, या तिघांनाही द्यावं लागेल. त्यांचं सगळ्यांचं सहकार्य खूप मोठं आहे या गावासाठी. पण तेवढंच पंडित सरांचं सुद्धा आहे, कारण या गावाचा एकोपायवर चांगला आहे. कारण MPL स्पर्धा किती फी आहे हे माहिती नाही, पण संघ सहभागी होण्यामध्ये खूप सारे स्पॉन्सर इच्छुक होतात. इतर गावामध्ये तसं पाहायला मिळत नाहीये. हा एकोपा त्या गावाचा राहिला आणि गेले कित्येक वर्ष क्रिकेटचं गाव म्हणून या गावाला नव्यानं उपाधी मिळाली, असं हे गाव आहे. तर
अंतिम सामना आता 4 षटकांचा हा सामना चारजणी मधला. नाणेफेकीचा कॉल श्रीराम बलवडी या संघाने जिंकला. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केलं ते ग्रीष्मा 11 मोठीजू अर्थात मयूरजी पाटील, अतिशय गावण नेहमी या संघाला पॅक करतात. तथा दीपक दादा भोईर माजी सरपंच यांचं खूप योगदान असतं. प्रवीणजी घासे असतील, अशा अनेक सारे मंडळी ज्यांची नावं घेऊ तेवढं कमी आहे. खूप सारे समालोचक या भूमीमध्ये आहेत आणि आमच्या गुरुवर्य रायगड भूषण पंडित सर की ज्यांच्या मुलं आम्हीही काही शिकतोय असे पंडित सरांच्या भूमीतला हा गाव आहे. कलावंतांचं गाव, अनेक भजन मंडळ या गावामध्ये आहेत, अनेक नाच मंडळ या गावामध्ये आहेत. असा हा उरण तालुक्यामधील मोठुजू गाव आणि समोर श्रीराम बलवडी संघ जो पेन तालुक्यातील बिलॉंग करतोय आणि खऱ्या अर्थानं गोविर्याच्या चढणीवर डाव्या साईडला हा जो घर आहे, हा गाव आहे, निसर्गरम्य परिसर आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा त्या गावालाही लाभलंय असं एक गाव. या दोन गावामधला हा सामना आहे. नाणेफेकीचं कॉल जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग घेतल्यानंतर सलामीचा पहिला षटक घेऊन आला गोलंदाज वैजनाथ. तर सलामीची फलंदाजीसाठी आलाय तो बुमबुम निनाद भुईर आणि अंकेश कामोडकर. प्रवीण सर, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, जवळजवळ एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा अंडर 18 मध्ये अंकेश कामोडकर चिंद्रमध्ये खेळायला आला होता. मी कॉमेंट्री करत होतो त्यावेळी त्यांनी 50 मारली होती. तेव्हाच मी सांगितलं की हा खेळाडू उद्याचं मोठुजू गावाचं भविष्य होईल आणि ते खरं झालंय. कारण आज या गावची रण मशीन म्हणून अंकेशला ओळखलं जात आहे. अशा या अंकेश नेतृत्वाखाली हे खेळणारे सर्व खेळाडू अतिशय गुणवान आहेत. वजनाचा पहिला चेंडू निनादसाठी बोम बोम अतिशय उंच लांब लांब षटकार. त्याच्या मैदानावर चॅम्पियन पद पटकावलं होतं. तेव्हा मी निनादला सांगितलं होतं, निनाद तू भविष्यातला स्टार असतील, आणि त्यावेळी त्यांना एक बायसिकल पटकावली होती मॅन ऑफ द सिरीजच्या. म्हणून हे दोन्ही खेळाडूंचं जे भविष्य वर्तवलं ते योग्यच आहे. नाही, नक्की समालोचक कधी कधी काही गोष्टी बोलत राहतं आणि कधी कधी ते खरंही ठरतं. अशा दोन्ही खेळाडूंमध्ये आपण बोललो आणि ते खरं ठरलं. फटाक्यांच्या आतषबाजी या षटकारानं आलं. ज्याप्रमाणे सुरुवात वीरेंद्र सेवक करायचा, ज्या प्रकारे सुरुवात सनत जयसूर्य करायचा, त्या प्रकारे सुरुवात हा मोठुजीचा स्टार खेळाडू निनाद नेहमी करताना दिसतोय. तसे व्हेरिएशन पाहायला मिळाला. स्लोवनचा हा चेंडू फेकलाय बलवडी संघाच्या या खेळाडूनं, त्या चेंडू फिरकवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. हा एक दर्जेदार चौकार. वेस्ट इंडिजचा डियन स्मिथ अशा पद्धतीचा कातील फलंदाजी करायचा, सुपर फटकेबाजी आहे. नक्कीच पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार निनादच्या बॅट मध्ये निघालाय. आणखी एक चौकार. 4 धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते बिनबाद 14.
14 अशी एक आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निनादनं आपल्या टीमसाठी करून दिली. निनाद ज्याचा नाद नाहीये असा खेळाडू वैजनाथनं मात्र यावेळी कमबॅक केलं. 3 षटकार जरी तू 3 फटके मोठे मारू शकला तरी मीही बाद करण्याची धमक माझ्यामध्ये आहे, माझ्या मनगटामध्ये आहे, ते ह्या चेंडूमध्ये दाखवलंय वैजनाथनं. आपला माराही त्यानं बदलला, थोडासा चेंडू मागे ठेवला, थोडंसं अतिरिक्त उस्ती चेंडू दिली. पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न निनादनं केला आणि त्यामुळे तो फसला. आता जितेश आलाय 3ऱ्या क्रमांकावर, सामना करणार वैजनाथचा. सुरेख चेंडू सन्मानपूर्वक खेळला जितेश, कमबॅक केलंय वैजनाथनं. 3 चेंडू मोठे फटके आल्यानंतर 2 चेंडू मात्र निर्धाव फेकत त्यामध्ये एक विकेट त्यानं मिळवली टीम आपल्यासाठी. आमच्या समालोचक विपुलजी पाटील यांच्याकडनं आम्हाला काही क्षणामध्ये लॉलीपॉप येतील. विपुलजी पाटील मॅन फ्रॉम गावठाण, एक जबरदस्त समालोचक म्हणून सध्याच्या घडीला खूप फॉर्म मध्ये असणारा समालोचक, आमचे मित्र, उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष विपुलजी पाटील. पुढचा चेंडू वैजनाथचा आहे, चेंडू सरळ हातामध्ये मारला. लगातार 3 चेंडू निर्धाव, 3 चेंडू मध्ये 14 आल्या होत्या. निनाद बाद झाल्यानंतर आणखी 2 चेंडू गेले निर्धाव. अशा अर्थाने पहिलं षटक संपलं. P1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीष्मा 11 मोटोजी संघ पोहोचतोय 1-14 या आकड्यावर. नरेंद्रजी गावण यांची खूप सारी मेहनत या स्पर्धेमध्ये आम्ही पाहताय. मुकुंदजी गावण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही सर्व मंडळी काम करतात. मुकुंदजी गावण साहेब जर बघितलं त्यांची मॅच जरा स्पीडअप करा. आता सामना का थांबलाय पंच? फिल्डर चेंज केलाय. येस, लवकर 12वा खेळाडू पटकन मैदानाचा ताबा घ्यावायचा आहे. धावसंख्या धावपटलावर 14 आलाय नवीन गोलंदाज चैतन्य पाटील. मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी टाकीगावच्या अगेन्स्ट त्यानं केली होती. 14 धावा, चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं मुकुंदजी गावण साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राजकारणामध्ये हे नाव मोठं आहे, समाजकारणामध्ये हे नाव मोठं आहे. पूर्व विभागामध्ये पाणी आलं नाही, भेटा मुकुंद गावण साहेबांना. पूर्व विभागामध्ये लाईट गेली, भेटा मुकुंद गावण साहेबांना. कोणाच्या घरामध्ये कुठला प्रॉब्लेम आला, भेटा मुकुंद गावण साहेबांना. आणि अनेक अडचणीवर मात करणारा हा नेता, 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर जगणारा हा माणूस गेल्या 11 पर्व ना नफा ना तोटा या तत्वावर फक्त क्रिकेट रसिकांना एक व्यासपीठ द्यावं आणि क्रिकेट खेळाडूंना एक संधी द्यावी हे उद्देश मनाशी त्याने बाळगलं होतं. चैतन्य पाटील पहिला चेंडू अंकेशसाठी चेंडू होता. पॅडल शिपचा प्रयत्न होता, फायनल एकला मारण्याचा प्रयत्न अंकेशचा फसलाय आणि पहिला चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली ती 1-14. खऱ्या अर्थानं अंकेश कामोडकर UPL पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये मालिकावीर मिस्टर UPL म्हणून ज्याची गणना होती त्यावेळी मालिकावीरसाठी बाईक नव्हती, अन्यथा पहिली बाईक एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्या मिळाली असती या खेळाडूला. असा हा गुणवान खेळाडू अंकेश कामोडकर. रिबा साडणकरचा प्रयत्न केला, बॅक टू बॅक आणखी एक चेंडू गेलाय निर्धाव. सुरेख गोंधळ आता मात्र वापसी. लगातार 5 चेंडू निर्धाव फेकले. पहिले 3 चेंडू आल्या 14, त्याच्यानंतर लगातार 5 चेंडू निर्धाव. थोडीशी खराब अशी कामगिरी आता होतो. आता कमबॅक केलंय श्रीराम बलवडे. या चैतन्याचं कौतुक करावं लागेल, कारण दोन्ही सामन्यामध्ये मोठे खेळाडू समोर असतानाही अतिशय गुणवान आणि सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील याने करून दाखवली. अतिशय सुरेख टप्पा पाडला, आत घेतला, इन स्पिन चेंडू होता आणि ह्याही चेंडूवर अंकेशला काही समजलं नाही आणि आणखी एक चेंडू गेला निर्धाव. लगातार 6 चेंडू निर्धाव, म्हणजे एक षटक 12 चेंडू मध्ये 6 चेंडू निर्धाव फेकलेत टीम बलवडी संघानं. कसं आणि तिन्ही चेंडू तिन्ही प्रकारचे होते, म्हणजे वेगळे चेंडू पाहायला मिळाले. 6 चेंडू 6 पद्धतीनं फेकणार हा गोलंदाज चैतन्य पाटील. पुन्हा एकदा अंकेश कामोडकर.
आता कदाचित फटका बसलाय आणि मात्र ज्या विकेटची होती गरज सापला रचला गेलाय आणि सापल्या जाळ्यामध्ये अडकला अंकेश कामोडकर. आणखी एक महत्वाची विकेट मिळाली टीम श्रीराम बलवडी. आणखी एक हादरा मिळालाय टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई. या टीम साठी जल्लोष होतोय टीम बलवडीकडनं. क्रिकेट स्पर्धा मानाची तिरकोण गावात समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची या उरण तालुक्यात होतय चर्चा मुकुंदा गावची. या उरण तालुक्यात होतय चर्चा मुकुंदाच्या नावाची. चर्चा होतय आयोजक मुकुंदाच्या नावाची. चर्चा होतय आयोजक. चर्चा मुकुंद गावण साहेबांची होत आहे. कदाचित राजकारणामध्ये हे नाव खूप मोठं गेलं असतं पण काही अडचणी आहेत. कारण आताच चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक झाली. आम्हाला अपेक्षा होती ह्या नावाची पण काही अडचणी असतात त्यामुळे हे नाव येऊ शकलं नाही. मात्र पक्षाची एकनिष्ठ कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुकुंदजी गावण साहेब. एकनिष्ठ पक्षाचं काम करणार हे उमद नेतृत्व या विभागाला लाभलंय. ते नाव म्हणजे मुकुंदजी गावण साहेब. पुढचा चेंडू चैतन्याचा. नवीन आलेला फलंदाज दीप पाटील संघाचा संघनायक. इथे डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट धोक्याची घंटा मोठी टीम साठी असेल. कदाचित सक्सेस पोहोचलाय की नाही दोन्हीकडे खऱ्या अर्थानं अपील झालाय. मात्र डेंजर एंड कडे इथं थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय पंचानं. आमचे विशालजी पाटील पंचानंही इम्प्रेस केले संपूर्ण या स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर पंचांचं काम. हिरामनजी भोसले सर असतील आमचे नंदकुमारजी असतील किंवा विशालजी आणि फलंदाज स्क्रीनवर दिसतोय क्लिअर कट. जितेश भोईर बाद झालाय. आणखी एक हादरा मिळाला मोठूजी संघाला. मैदानाला धोंडू काकाच्या मैदानाला नायलो सामने मी बघायला. धोंडू काकाच्या मैदानाला नायलो. निनाद बाद झाल्यानंतर काय घडलंय सर? लगातारचे हे 5 चेंडू डॉट सोपं नाहीये. लगातार नाहीये. 8 चेंडू डॉट झालेत. म्हणजे आता चैतन्यने 5 चेंडू फेकले. 5चे 5 चेंडू डॉट. त्यामध्ये एक विकेट आणि एक सांघिक विकेट. म्हणजे कौतुक करावं लागेल चैतन्य पाटीलचं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने चांगले गोलंदाजी केली आणि सामन्यावरचा किताब सुद्धा त्यालाच होता तो चैतन्य. या षटकामध्ये सुद्धा अतिशय सुरेख चेंडू आतापर्यंत फेकलाय. फलंदाज बाद झालाय जितेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय यश भोपी. आता मात्र यश भोपीला आपली गुणवत्ता ऐन मोक्याच्या क्षणी इथे दाखवावी लागेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सत्यम भोईर जीपी स्पोर्ट क्लब पुणे या टीमच्या गोलंदाजानं निर्धाव षटक फेकलं होतं आणि नेरे संघाचा आदित्य मस्कर यानंही निर्धाव षटक फेकलं होतं. तो पराक्रम चैतन्य पाटील या सामन्यामध्ये करून दाखवेल का? पुढचा चेंडू हाय चेंडू कदाचित गॅप मध्ये पडेल. एक धावसंख्या सहजरित्या असता 2चा प्रयत्न कदाचित असेल आणि बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या 8च्या सरासरीनं 3/16. व्यासपीठ मिळवून द्यावं कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक आहे आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून होणारे जे सर्व पैसे असतील रक्कम जमा होईल ती मात्र रायगड जिल्हा प्राथमिक शाळा पूर्व विभागामधील या शाळांसाठी
खर्च केला जाईल. हे अतिशय चांगला उपक्रम या आयोजकांच्या वतीने आहे. धावसंख्या धावपटलावर 3-16. नवीन गोलंदाज मंगेश म्हात्रे. पहिला चेंडू बॅटची एज लागली, थर्डमॅन दिशेने चेंडू गेला, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू गेलाय. एक खऱ्या अर्थानं नसीबाचा चौकार आलाय टीम दिशमा 11 मोठीजी टीम साठी. रन कहीं से भी आए कहां से भी आए, फिलहाल ग्रीष्मा 11 टीम को उसकी जरूरत है. आणि हा जो चौकार आला ना तो कदाचित घायल करणार असेल. नक्कीच 20 धावा धावपटलावर. दीप पाडीसाठी हा पुढचा अरे काय कौतुक करावं लागेल. अतिशय प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये श्रीराम बलवडी संघ करतोय. एक धाव या चेंडूवर, एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 21 वर. दीप पाटील हा खेळाडू संघाचा संगणक आहे. MPL मोठे प्रीमियर लीग मध्ये याही खेळाडूंना आपल्या स्वप्नामधली बाईक पटकवली होती. तो हा खेळाडू दीप. तर स्ट्राईकला असेल तो यश भोपी. 21 धावा गुणवत्ता संघ या दोन्ही खेळाडूंकडे एक फायटिंग स्कोर जर उभारला तर मात्र 10 गोलंदाजी मोठे टीमकडे आहे. डिपेंड करण्याची क्षमता ही या संघाकडे नक्की आहे. 21 धावा झाल्यात. गोलंदाज मंगेश म्हात्रे पुढचा चेंडू फेकेल यश साठी. हा सुद्धा यॉर्कर चेंडू आता लॉंग ऑफच्या रेषेने ट्रॅव्हल केलाय. हातामध्ये चेंडू फेकलाय. एक धाव संख्या सहज पूर्ण. 2चा प्रयत्न करतोय, थोडा खराब आलाय आणि मात्र 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धाव संख्येने संघ पोहोचतोय 23 या आकड्यावर. धावसंख्या धावपटलावर 23. अजूनही शेवटचा सामना, तरीही प्रेक्षकांची कमी नाही या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य हे राहिलं या स्पर्धेमध्ये नेहमी. 23 धावा धावपटलावर. तीन बाद 23 अशी धावसंख्या धावपटावर पाहायला मिळतोय. मंगेश म्हात्रे आतापर्यंत 3 चेंडू फेकतो, धावा खर्च करतोय तो मात्र 7. लेफ्ट हॅम ऊर्ध विकेटने मारा करतोय समोर फलंदाज यश भोपी. मजबूत बांध्याचा जोरदार अपील झालाय आणि पुन्हा एकदा थोडस अपील पंचानं उचललंय आणि LBW स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बाद झालाय मोठुजी टीमचा. आणखी एक हादरा मिळाला टीम मोठुजीला. आणखी एक सफलता बलवडी संघाला मिळाली.
पुढचा चेंडू टप्पापाडा थोडासा बाहेर काढला आणि पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. दिशा भरकटली, एक धावाडी, एका धावसंख्येने संघ पोहोचतो 24 या आकड्यावर. 4-24 अतिशय सुंदर सामना. 4-24 धावा धावपटलावर. हा चेंडू थोडासा स्क्वेअर पाहायला मिळाला मंगेश म्हात्रे हे गोलंदाजाकडनं. समोर आलेला नवीन फलंदाज अक्षय पाटील. यॉर्कर चेंडू पुण्याचा ट्रॅव्हल केलाय, लॉंग ऑफ द रिझन मध्ये चेंडू गेलाय. चेंडू उचलेल पेके, थोडासा फंबल झाला. 2 धावा सहज पूर्ण होतील. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 या आकड्यावर. 26 धावा करो अथवा मरो अशी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत, कारण हा सामना दोन्ही संघासाठी अति महत्वाचा आहे. कारण तो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा मानकरी ठरू शकेल. या स्पर्धेमध्ये अतिशय मोठी स्पर्धा आहे. समर्थ ट्रॉफी 2026 हे पर्व. शेवटचा चेंडू षटकामधील. आता मात्र गती परिवर्तन केलं, थोडस चेंडूला मागे खेचलंय आणि बाहेर काढलं आणि फलंदाज अक्षयला समजलं नाही तर बॅटिंग रिव्ह्यू असेल. पंचांचा चांगला चेंडूचा निर्वाळ आलाय, मात्र इथं बॅटिंग रिव्ह्यू आहे. चेंडू कशा प्रकारचा आहे, चांगला आहे की वाईट आहे याचा निर्वाळ आमचे पंच विशालजी पाटील हे ठरवतील. फेअर डिलिव्हरी, पंचांचा इशारा, चांगला चेंडू आहे. अशा रीतीने 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या झाली ती 4-26. थोडीशी खराब अशी अवस्था, पण अजूनही काही बिघडलं नाहीये. शेवटचे 6 चेंडू मध्ये निदान 10 ते 12 धावा जरी आल्या तरी मात्र मोठी संघ फायटिंग करू शकतोय. कारण गणेश कामडकर, दीप पाटील अशी चांगली गोलंदाजी या टीमकडे सुद्धा आहे. ती धावा डिपेंड करण्याची क्षमता या टीमकडे आहे. तसं काय होईल काय, शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज श्रीराम बलवडी टीमकडनं प्रितेश पाटील अर्थात बाबू या नावानं प्रसिद्ध आहे. आणि बलवडी संघ म्हणतात तर आमचे मित्र सागरजी पाटील हेही खेळत असतात नेहमी. मात्र 2 संघ या गावामध्ये आहेत, त्याच्यामुळं सागरचा संघ वेगळा आणि आमच्या देव वैजनाथ यांचा संघ वेगळा आहे. अशा या गावातील हा संघ आहे. निसर्गरम्य ही भूमी आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा त्या गावाला लाभलेली आहे. देव मात्र अतिशय गुणवान खेळाडू आहे, वैजनाथ चांगला खेळाडू, चैतन्य चांगला खेळाडू आहेत. असे हे खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 26 धावा धावपटलावर 4 बाद. आता शेवटचे 6 चेंडू. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फलंदाज दीपनं केलाय, त्या प्रयत्नामध्ये यश त्याला आलं नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपट्टावर स्थगित राहिली ती 26 वर. कौतुक करावे लागेल गोलंदाज प्रितेश पाटीलचं, ज्यानेही पहिला चेंडू अतिशय सुरेख फेकला. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी या प्रितेशनं केली होती आणि त्याचं प्रत्युत्तरण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव, पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज प्रतीकचा. हा आणखी एक चेंडू प्रितेशचा, आणखी एक चेंडू फेकलाय निर्धाव. लगातार 2 चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी, मोठ्या संघाच्या अगेन्स्ट सुद्धा चांगली गोलंदाजी दाखवली या टीमनं मागच्या सामन्यामध्ये आणि याही सामन्यामध्ये. आता मात्र पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. पहिल्या इनिंग, पहिला पूर्वार्ध कशा प्रकारचे 4 चेंडू सामोर जाईल दीप पाटील. 4 चेंडू मध्ये मोठे भडके 2 तरी येणं हे खूप महत्वाचं आहे. ग्रीष्मा 11 मोठीजू या टीमसाठी. 26 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर, मात्र दीप पाटील अतिशय खराब अशी कामगिरी करतोय. संघाचा संगणक आहे, काटेरी मुकुट ज्याच्या डोक्यावर आहे, मात्र त्या संगणकाचा फायदा घेता येत नाहीये दीपला. लगातार 3 चेंडू फेकले निर्धाव. आतापर्यंत या इनिंग मध्ये खूप सारे चेंडू निर्धाव गेलेत. सर एक सांगतोय तुम्हाला, पहिली रजनी 17 डॉट बॉल, दुसरी रजनी 15 डॉट बॉल, आता किती डॉट बॉल आहेत? 13 डॉट बॉल. काहीतरी या मॅच मध्ये जेव्हा शेवटची मॅच होते ना तेव्हा खेळपट्टीमध्ये काहीतरी लिंबू पिल्ले असं वाट जाणवतंय. फेकून दिलाय कुठणार देख तमाशा देख. इट्स अ बिग षटकार. आता अंधारा रात्रीमध्ये दीप पेटवलाय आणि मोठी जुईकरांसाठी तो महत्वाचा आहे. स्वतः कर्णधार आहे, काटेरी मुकुट परिधान करणारा दीप काय करेल. अजूनही 2 चेंडू आहेत. पेन विपक्ष उरण विपक्ष पेन असाच सामना आहे. कर्णधार लिडिंग फ्रॉम द फ्रंट. टाळ्याचा गजर आणि गजर झाला पाहिजे. मोठी जुईकर तयार आहात का?
बलवलीकर देखील तयार आहेत. एका बाजूला मोठी जुईकर, दुसऱ्या बाजूला बलवलीकर. गोलंदाज आहे प्रितेश पाटील. वार वार वार, आणखी एक वार, आणखी एक वार. चेंडू वासरामुडी झेल काय झालाय, सप्पा सप वर गेलाय. प्रितेशनी देखील वार केलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर, दीप मैदानाच्या बाहेर. मॅडी चॅडुडो नाही. पहिल्या रणनीमध्ये गोसाईनं डॉट केले होते वाकलांच्या विरोधात 17 चेंडू. काल देखील आपण बघितलं 15 चेंडू डॉट. आज मात्र 13 चेंडू डॉट. आता 14वा चेंडू डॉट असेल का? 14 तर झालेत, 15वा असेल का? काय घडेल? शेवटचा अंतिम एक चेंडू. निमिष भोपी मैदानाकडे दाखल झालाय, परंतु निमिष भोपीचं वैशिष्ट्य असं आहे, त्याची जेव्हा ती ऑस्ट्रेलियन कॅप त्याच्या डोक्यावरून गेली तेव्हापासून तो थोडा चाचपडत खेळतोय. आज संघाला गरज आहे, संघाला गरज आहे. ज्या दिशेला चेंडू आहे त्या दिशेला त्याला भिरकावं लागेल, ही त्याची खासियत आहे. आज संघ अडचणीत आहे, गाव अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये निमिषला चांगली फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी एका चेंडूवर कदाचित निर्णय मॅच डिसाइडेड चेंडू असेल. प्रितेश पाटील, बलवली, विपक्ष मोठी जुई, निमिष भोपी. ओहो, बिग हिट, बिग हिट, बिग हिट. इट्स अ बिग हिट. षटकार. व्हाट अ बिग हिट. मी म्हटलं होतं ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावेल आणि षटकार फेकून दिलाय. निमिष भोपी ऑन फायर. चेंडू त्या दिशेला भिरकावेल आणि भिरकावलाय आणि तो शेवटचा अंतिम षटकार हा सप्पा सप वर गेलाय. या ज्या धावा आल्यात त्या कदाचित निर्णायक मोमेंट असतील, म्हणून वेद देव मात्र असेल तो आता नाराज आहे, परंतु दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. उत्तरार्धामध्ये काय घडेल, काय बिघडेल हे ऐकवण्याकरता येईल. 24 चेंडू 39 धावा धावपटला पाहू शकाल आणि विजयासाठी करायचे आहेत तब्बल 40 धावा. 40 धावांची गरज आहे. 39 माफ करा, 39 धावा कराव्या लागतील. जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र तुम्हाला सुपर ओव्हर खेळावं लागेल. सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येईल की काय घडेल. एका बाजूला मोठीजी, दुसऱ्या बाजूला बोलवली उरण तालुक्यातील ताकदवान संघ, तर दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील ताकदवान संघ. अंकेश कामोडकर विपक्ष देव म्हात्रे. बेस्ट वर्सेस बेट. जर देवदास चित्रपट आपण पाहिला असेल ना, शाहरुख साठी नव्हे दादा, हर्ष दादा, शाहरुख साठी नव्हे. कोणासाठी? एका बाजूला माधुरी दीक्षित आहे, ग्लॅमरस ब्युटी आहे, दुसऱ्या बाजूला खानदानी सौंदर्य ऐश्वर्य राय. या दोघींमध्ये सगळ्यात सुंदर कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर देणं अवघड असेल ना, तसाच काहीचा सामना असेल. एका बाजूला अंकेश कामोडकर, दुसऱ्या बाजूला देव म्हात्रे. काय घडेल? आणि म्हणून तर हेक्सोमधुर गीत डीजे मॅडी प्रस्तुत करतोय.
अँड थँक्यू प्रवीण सर अँड थँक्यू. नक्कीच आपण आवाज ऐकला शिरोणे गावचा एक बुलंद आवाज. राजेंद्र भगत सर, वळूया मॅच कडे. शेवटचा अंतिम सामना तिसऱ्या रणजीमध्ये आपण एन्जॉय करता एक मोठी स्पर्धा समर्थ चषक 2026 थर्रार. थर्रार आपण नक्कीच पहिल्या पूर्वार्धामध्ये जिथं मात्र नक्कीच धावा बनल्या होत्या. अक्षरशः मात्र नक्कीच 24 बॉल मध्ये 38 धावा आणि येणारे 24 बॉल करायचे श्रीराम बलवली संघाला 39 धावीची गरज. 24 बॉल 39 धावा. बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच आपण पाहत आहे. 2-2 सामने जिंकल्यानंतर मात्र नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये हा पोहोचलेला संघ नक्कीच आपण पाहत आहे. श्रीराम बलवडी त्यांच्या अगेन्स्ट केला संघ ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी सुई. 2 ताकदवर संघ, एक पेन तालुक्यातील तर एक मात्र नक्कीच आपण पाहत आहे उरण तालुक्यातील एक दादा संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. तिथं मात्र नक्कीच धावा बनवायच्या. बॅटिंग संघ आपण पाहत आहे. बलवडी संघाला 24 बॉल मध्ये 39 गरज. स्ट्राईक वरती फलंदाज वैशात पाटील, नॉन स्ट्राईक वरती शुभम, बॉल ट्रॅक वरती धनेश कामोडकर नक्कीच पाहत आहे. गेम इज ऑन. काउंटडाऊन सुरू. 3, 2, 1 ऑन लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. डाव्याचा गजर झाला पाहिजे. पहिला बॉल फेकला जाईल. बॉल ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज धनेश कामोडकर. पहिला बॉल 8व्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सुद्धा करायचा प्रयत्न होता. सामना रंगणारे यात मात्र शंका नाहीये. एक फायटिंग स्कोर उभा केलाय. जस्ट फायटिंग कोचची नक्कीच आपण चर्चा केली होती मागच्या तर पूर्वार्धामध्ये. 24 मध्ये करायचे 39, आता करायचे 23 बॉल 39 धावेची गरज. पहिला बॉल फेकला डॉट. जबरदस्त गोलंदाजी लेफ्ट हँड बॉलर अँगल बोलून मात्र नक्की स्विंग करतोय. सेकंड बॉल हरव्या बॅटने गुडगाडे कोण बॉल चालला बोर्डच्या बाहेर. बॉल मात्र नक्की चेक केला जाईल. षटकार आहे की चौकार. येस इट्स अ माइटी अँड कडक. बॉल चालला बोर्डच्या बाहेर. वैजत पाळीच्या बॅट मधून धमाका. ठोकला गेलाय. सेकंड बॉल मध्ये वार होता काय तर स्ट्राईक इन मध्ये वैजनाथ पाटीलचा पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल मध्ये मोठा फटका. षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच होणार मात्र शंका नाहीये. ही बिग बॅटल नक्कीच आपण एन्जॉय करताय. 8व्या बॅटने घ्या बाहेर मोठा. धावांचा नाही होणार तोडा. लगातारचा 6 नंतर 4 बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. गावण, योगेशजी गावण, शिरीषजी गावण यांच्याकडून मात्र नक्कीच मोठी जी टीमला मात्र नक्कीच शुभेच्छा करूया. करता सहर्ष स्वागत. पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र नक्कीच वैजनाथ पाटील आपल्या टीमला मात्र नक्कीच कमबॅक करतोय. कारण षटकार चौकार ठोकला गेलाय. 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा कोटल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 तर लागल्यात. अद्याप 3 बॉल येणं बाकी आहे. 39 पाटला करताना ही दमदार सुरुवात राहिली आहे असं म्हणावं लागेल. श्रीराम बलवीर संघ पेन तालुक्यातील एक दादा संघ म्हटला होता, परंतु उरण तालुक्यातील एक मातबर संघ ज्या संघाकडे नक्कीच पाहिजे. आज तो संघ फक्त उरण नव्हे, पनवेल नव्हे, रायगडच्या अगदी मात्र नक्कीच जवळ जाऊन अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. तोच मात्र नक्कीच फिल्डिंग करायला पाहायला मिळतोय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी सोयी आणि त्याच नावाची चर्चा झाली होती जेव्हा मात्र नक्कीच मोठी गावामध्ये पहिली नाईट स्पर्धा नक्कीच आपण पाहिली. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक मात्र नक्कीच पाहिलं होतं. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 तर लागल्यात. स्ट्राईक इन वरती द लेजंड ऑफ टीम बलवीर संघ एक लेफ्ट आर्म बॉलर आणि नक्कीच आपण पाहताय एक अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक इन वरती वैजनाथ पाटील तर बॉल ट्रॅक वरती वेगवान धनेशला पाहताय.
चौथा बॉल आडव्या पाटणे प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पाठीशी घ्यायचा प्रयत्न थोडासा फंबल परंतु चांगला स्वतःला खेळता अक्षरशः शेवटच्या श्रेणीमध्ये नक्कीच सावरलं. 2 धावा मात्र नक्कीच मिळाले या बॉल वरती आणि 2 नवीन संघ साऊंड बॉल आहे. श्रीराम बलू संघ तब्बल 12 आकडे वरती. तीन बॉल मध्ये नक्कीच आपण पाहिले तिन्ही बॉल वरती धावा आल्यात. पहिलाच बॉल डॉट आणि 4 बॉलचा किस संपलाय. 12 लागल्यात. रिव्हर्स कॅचचा प्रयत्न आशाभूत नरलेल्या मात्र नक्कीच पाहिलं होतं. पंचांनी अक्षरशः नकार दिलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लगेच तो आबाद नाही तो बरबाद. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नक्कीच बरबाद करून ठेवला असं म्हणावं लागेल. स्ट्राईक इनवरती फलंदाज आपण नक्कीच पाहत आहे शुभम पाटील द रायझिंग स्टार टीम बलोळे संघाचा एक उभरता सितारा नाहीये. नॉन स्ट्राईक वरती पाहतोय पण स्ट्राईक वरती वैजनाथ पाटीलला आपण पाहत आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार एक दुहेरी सुद्धा पाहिली. शेवटचा अंतिम बॉल 12 लागल्यात. अंतिम बॉल पाठची गडा उंच माझा झोका जेलची नामी संधी एस पकडला जेल आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. षटक्यात चौका ठोकणारा फलंदाज वैजनाथ पाटील बॅक टू द डगआउट. श्रीराम बलवली तब्बल 12 याकडे वरती एक विकेट. जिथं मात्र नक्कीच सुरुवात दमदार झाली होती. होता अंतिम 3 बॉल वरती घडलाय काय 3 बॉल वरती फक्त धावा खर्च केला. पॉइंट ट्रॅक वरती धनेशनं 2च अनेक विकेट. इंडियन 18 बॉल आणि करायची 18 बॉल मध्ये तब्बल 27 धावेची गरज. 18-27 प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरीसरी नक्कीच 9च्या सरीसरी माफी असावी. पल्ला गाठायचा. स्ट्राईक इन मध्ये आपण द रायझिंग स्टार टीम बलवे संघाचा एक विस्फोटक खेळाडू शुभम पाटीलला पाहत आहे. नॉन स्ट्राईक इन वरती ज्याने मात्र नक्कीच नाईट स्पर्धेमध्ये पिरकोन धोंडुका मैदानावरती आपली स्वप्नातील बाईक पटकावली होती. तोच मात्र नक्कीच आपण पाहत आहे. देव मात्रेला पाहत आहे. तर पॉइंट ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज या संघाचा सरसेनापती द प्राऊड ऑफ टीम मोठी जुई दीप पाटीलला पाहत आहे. पहिलेच बॉल फ्लिक केलाय. आंध्र फ्रेशर येस आंध्र फ्रेशर स्टाईलने बॉलला फेकून दिलाय. फाईन लेग रिझन मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. पहिलेच बॉल वरती दीपचा स्वागत करणारा चौकार. बाळ मिळतोय. स्ट्राईक इन वरती शुभम तर पॉइंट ट्रॅक वरती दीप पाटीलला पाहत आहे. सध्या बॉलवर राहिलाय शुभम पाटीलचा या बॉल वरती. सेकंड बॉल लोअर फुट बॉल होता हलक्या त्यामध्ये नक्कीच बॉलला ढकलून दिलाय. वाईडिश नावाला तर फिल्डर आहे. सिंगल तर मी दुसरीचा पलटवार नाहीये अक्षरशः नकार दिलाय देव मात्रे याने. आता स्ट्राईक इन वरती देव मात्रेला आपण पाहत आहे. द बायकर मॅन टीम बलोळे संघाचा आपण स्ट्राईक इन वरती देव मात्रे. पहिल्या बॉल वरती 4 सेकंड बॉल वरती सिंगल धाव. एका धावेने सुद्धा मात्र नक्कीच टीमला पुण्याचं काम करतोय शुभम पाटील. त्याच्या समेत आपण देव मात्रेला पाहत आहे. धावाला धपटला होती बॅटिंग संघ आपण पाहत आहे. श्रीराम बलवली तब्बल 17 धावा 1 विकेट. मध्ये अद्याप करायचे 22 धावा. चांगला फटका स्लॉट मध्ये आहे. फेकण्याचा प्रयत्न येस मैदानाच्या मध्ये घडलाय काय. अंकेश कडून अपेक्षा नव्हती. द सेफ पॅन ऑफ टी मोठी सुई परंतु मैदानाच्या मध्ये विपरीत घडलं. जेल मध्ये नक्की सोडली कोणाची दादा हा प्रश्नचिन्ह पडला असेल. द बायकर मॅन टीम श्रीराम बलू संघाचा देव मात्रेला मात्र नक्की सुवर्ण संधी. हे अंतिम क्षणी मात्र नक्कीच टोचलं जाईल असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये सिंगल मिळाली या बॉल वरती 18 लागलेत 1 विकेट. 3 बॉल अद्याप येणं बाकी आहे. स्ट्राईक इन मध्ये आपण सलामीवीर शुभम पाटीलला पाहत आहे. चांगला बॉल
कव्हर तर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या तर मात्र नक्कीच बॉलला ढकलून देतोय. सिंगलने खरं तर टीमला पुढ्याचं आता काम करतोय. थेंबे थेंबे तलेच त्याचे. खरं तर हेच म्हणावं लागेल 3 बॉल वरती. पहिल्या बॉल वरती 4, त्यानंतर सिंगल आणि सिंगलला टीमला खरं तर पुढ्याचं काम करताय दोन्ही फलंदाज. स्ट्राईक एंड वरती आता देव मात्रेला पाहताय. 14 बॉल 20 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच आपण एन्जॉय करताय. एक मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये हवाय काय, हेच तर हवाय प्रेक्षकांना आणि तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. हो आता परफेक्ट मिड ऑफ द बॅटर. फटका फसलाय. डाऊन द गोल फिल्डर पकडलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये देव मात्रे संपला खेळ. मोठी विकेट. धक्का क्रमांक 2. देव मात्रे बॅक टू द आउट. घडलंय काय, ज्याला खरं तर खेळून मात्र नक्की सेकंड बॉल वरती मात्र नक्की जीवनदान पाहिलं होतं, तोच मात्र नक्की स्पर्धेचा प्रवास करतोय. या खरं तर टीमची ओळख आहे, पण तो आज मात्र नक्कीच या अंतिम सामन्यामध्ये निराश केलाय. देव मात्रेने असंच म्हणावं लागेल. द बायकर मॅन सतत परतला या अंतिम मॅच मध्ये. बिग फाईट मध्ये खरं तर चमकणं गरजेचं होतं, पण चमकलं अक्षरशः दीप नावाचं हे वादळ. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय दीप पाटीलला, त्याच्या बॅट मधून खरं तर धावा येत नव्हत्या. प्रश्न उठवले गेले, नावं ठेवली गेली, परंतु त्यानंतर दाखवून दिलं हे पॉइंट ट्रॅक वरती या अंतिम क्षणामध्ये नक्कीच ही चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. 19 लागले अद्याप करायचे. 13 बॉल आणि 20 धावेची गरज. शेवटचा अंतिम बॉल. 70 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. 1 विकेट आपण नक्कीच पाहिली देव मात्रेची. दिलीप पाटील स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज. पुढे सतत घ्यायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाही. अजून एक फेकला डॉट. म्हणजेच काय, येणारे 12 बॉल आणि करायचे जिंकण्यासाठी श्रीराम बलू संघाला तब्बल 20 धावेची गरज. होता कुठे, सामना आलाय कुठे, असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या धनेश कामोटकराने. तब्बल 12 धावा, त्यामध्ये काहीतरी 1 विकेट पाहिली. सेकंड ओव्हर दीप पाटील आला, ज्याच्या नावावर करते मात्र नक्कीच आपण एक बाईक पाहिली गावका चषकामध्ये. तो मात्र नक्कीच दीप पाटील या रात्रीमध्ये करता चमकला असं म्हणावं लागेल. 7 धावा खर्च कर 1 विकेट, ज्याच्या नावावर नक्कीच आपण पाहिला. या संघाचा सरसैन्यपती आहे आणि कप्तान चलाय सिनातान, हे प्रश्न मात्र नक्कीच पडलं जाईल. 12 मध्ये करायचे 20 पॉइंट ट्रॅक मध्ये. अजून एक वेगवान गोलंदाज बंटी कामोडकर, तर समोर फलंदाज आपण नक्कीच पाहताय शुभम मला पाहताय. त्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला. 2 सिंगल खेळत टीमला पुण्याचं काम करतोय. सामना संपला नाहीये. 12 मध्ये करायचे अद्याप 20 धावेची गरज. 12 बॉल 20 धावा, 20 धावा 12 बॉल. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच नक्कीच आपण एन्जॉय करताय. पहिल्याच बॉल गुडघा टेकून, वा वा जबरदस्त स्ट्रोक. बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून. ना गेंदबाज की सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये शेर अपने टीम की सिर्फ जरूरत देखता है. गुडना टेक और शुभम पाटिल का एक सिक्सर देख. त्यानंतर पहिल्याच बॉल वरती शुभम पाटीलने ए स्ट्राईक केली. घुटना टेकून बॉलला तर ऑन साइडला फेकलं होतं डीप मिड विकेटच्या वरतून. मॅचची अव्वल करणारी फटकेबाजी सलामी वीर द रायझिंग स्टार टीम बलूच संघाचा शुभम पाटील. नक्कीच पाटीलचा हा बोलबार राहिला या मॅच मध्ये. 11 बॉल आणि 14 ची गरज. सामना संपले नाहीये, इथून संघर्ष करावा लागेल. रिवर्स अल्टी बल्टी बॉल चाललाय. री 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 रिवर्सचा बडका.
बॉल सीमा रेषा पार. अजून एक शुभम पाटीलचा वार. सेतो चौकार. जिल्हा विचारून घेऊया जगात आणि आम्हाला जो कोणी नडेल तो डायरेक्ट दुसतो डागात. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग लावली या मैदानावरती शुभम पाटीलने. पाटीलचा पलटवार या दोन बॉलवरती राहिलाय. स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहायचं अक्षरशः अल्टी पलटी. बॉलने मात्र नक्कीच फॉरनेटच्या बाहेर कल्टी घेतली होती. पडला धडपडला पण तो आपल्या टीमला मात्र नक्कीच सावळायचं काम स्ट्राईक एन वरती शुभम पाटील करतोय. आता कमबॅक करावा लागेल बंटी कामआउट करायला. का दोन बॉल मध्ये धावा खर्च केला 10 म्हणजेच का येणार 10 बॉल आणि करायच्या 10 धावीची गरज. ओ हलक्यात तर बॉल अडकून त्याचं काम करतोय. 10 मध्ये 10 करायचे. सिंगल मात्र नक्कीच डाव बनू शकतोय आणि मैदानाच्या आतमध्ये तेच काम करता बॉल मिळतोय. जबरदस्त तर फटकेबाजी केली 2 बॉल वरती. तिसऱ्या बॉल वरती करता सन्मान दिला बॉलला. हे तर मात्र नक्कीच क्रिकेट आहे. प्रत्येक बॉल वरती षटकार चौकार टोकणं हे क्रिकेट नाहीये. सिंगल डबलला सुद्धा मात्र नक्कीच तेवढं प्राधान्य द्यायचं असतं आणि मैदानाच्या आतमध्ये ते नक्कीच पाहायला मिळतोय. स्ट्राईक एन वर शुभम पाटील कडून 9 बॉल आता 9ची गरज. स्ट्राईक एन वरती दिलीप पाटीलला पाहत आहे. पहिलाच बॉल मध्ये नक्कीच डॉट चेंडू फेकला होता दीप पाटीलने. तो स्ट्राईक एन वरती दिलीप पाटील. 9 बॉल आणि 9ची गरज. ओहो पडल्यानंतर बॉल स्विंग झाला. अंगावरती खतर शारीरिक मार देता आला. लेग बाय स्वरूपात धाव सोडली जाईल आणखीन एक आणि जिंकण्यासाठी आता करायचे आहेत श्रीराम बलवीर संघाला 8 मध्ये फक्त न फक्त 8 डबेची गरज. 8 बॉल अद्याप 8 डबेची गरज. 4 बॉलचा खेळ संपला. धावा खर्च केला तब्बल 12. त्यामध्ये षटकार चौकार पाहिला. त्यानंतर सिंगल डबलने हे दोन्ही फलंदाज टीम श्रीराम बलवीर संघाला पुण्याचं काम करतायत. संघर्ष करावा लागेल फिल्डिंग गार्ड टीमला कारण धावा वाचवायच्या आहेत. 8 मध्ये 8ची गरज. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेल ही नक्कीच बदलते. ओ चांगला बॉल स्विंग झाला. पहिला फलंदाज त्या रेस्टनच्या पाठीमागे लॉंग स्टॉप रिझन मध्ये नो स्टॉप करत बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. नशिबाचा चौकार. हातभर तर बॉलने वलंग घेतलाय. बॉल फेकलाय डॉट म्हणजेच काय येणार 6 बॉल. अंतिम 6 बॉल मध्ये करायचे आहेत. बॅटिंग संघ श्रीराम बलवीर संघाला फक्त न फक्त 4 धावेची गरज. माता नक्कीच स्टार आपण पाहिला. सुपर डुपर स्टार अंकेश कामोरकर द स्ट्राईक एन मध्ये आपण पाहत आहे.
दिलीप पाटील 4 धावा वाचवायचे आहेत. अशक्य आहे परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे म्हणून तर नाव मध्ये नक्कीच ठेवलंय क्रिकेट. 6 बॉल 4 धावेची गरज. 6 बॉल 4. पहिलाच बॉल वेगवान 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 प्रचंड वेग फास्ट अँड फ्युरियस. 6 मध्ये करायचे 4. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज सामना मध्ये नक्कीच पाहत आहे. एक तर आलाय डॉट. 5 मध्ये करायचे 4 धावेची गरज. 5 बॉल 4 धावा 4 धावा 5 बॉल. ओ चांगला बॉल फेकला परंतु मात्र नक्कीच हलक्यात पुश घ्यायचा प्रयत्न. सिंगल मिल दुसरी प्रयत्न आहे का? नाहीये नाहीये नाहीये. एकच मिळेल. आता करायचे येणार 4 बॉल आणि 3 धावेची गरज. 4 बॉल 3 धावा. रणजित ठाकूर यांचे भाऊ धुतुमगावचे अमोल ठाकूर यांच्या वतीनं चेतन स्वामी यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद साहेब. खरं तर हे तुमचं प्रेम आहे. हे दिल्ली खरं तर पाठीवरची थाप आहे आणि हे खरं तर मोटिवेशन घेऊन आम्ही समालोचन करतो. हार जीतही लपंडावर जिद्द होऊनी झुंजाईची पुन्हा अडवतील येतील वादळे पण सर्वांना मात करून हा सामन्यामध्ये नक्की चुरशीचा बांधला गेलाय. सामना जिंकेल कोण यामध्ये नक्की सांगू जातील. ओ कटकायचा प्रयत्न होता पाठीमागे चाललाय बॉल. 5 स्लीप मध्ये सिंगलचा प्रयत्न दुसरीचा पडवर होईल का? नाहीये. सिंगल्स मिळेल म्हणजेच काय येणार 3 बॉल 2 धावेची गरज. धगधग 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 हृदयाचे ठोके मध्ये नक्कीच वाढत चाललेत. का वाढू नये? रफ अँड टॅप नक्कीच आपण मॅच पाहिली. अरे विसलो सरी आज मी हा माझा अंत नाही. पेटन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी नव्याने. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी झाल्यात काही काही गेले कावे. ती जलेल झोपडी ती आग ज्वलंत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याची ताकद टीम ग्रीष्मा इंटर मोठी जोई संघ मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. येणार 3 बॉल 2 धावेची गरज. सामना आवडला तर प्रेक्षक माय बाबा टॅलेंटचा गजर आणि गजर झाला पाहिजे. 3 मध्ये 2 ची गरज. स्लोवर बॉल पाठी घ्यायचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे जोराला फंबल. 2 धावा कंप्लीट. टॅलेंटचा गजर जातोय. सामना जिंकलाय श्रीराम बलवली वर्ल्ड आणि